मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओस दौऱ्यावरून परतले. 30 लाख कोटींचे ऐतिहासिक सामंजस्याचे करारही पार पडले. मुंब्राचं काय अख्खा महाराष्ट्र हिरवा करो, सहराचा सत्कार करताना बोलले माजी खासदार इम्तियाज जलील. एमआयएम कडून सहरच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा. जलील यांच्या वक्तव्याचा नवनीत राणांचा घणाघात. जलील यांच्या 7 पिढ्याही महाराष्ट्र हिरवा करू शकत नाहीत. जलील यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही. प्रत्येकाला घटनात्मक पद्धतीनं भवन बांधता येईल. बिहार भवनवर गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरन्यायाधीश भेटीवर राऊतांचं टीकास्त्र. धनुष्यबाण आणि घड्याळाचा निकाल लागला. न्यायदेवता त्यांना क्षमा करा, राऊतांचा घणाघात. भुजबळांविरोधात सरन्यायाधीशांकडे दमानिया तक्रार करणार. छगन भुजबळ अजूनही सुटलेले नाहीत, अंजली दमानी यांचा दावा. मनसेला डिवचणं महागात पडेल. अविनाश अभ्यंकरांचा बिहारी मंत्री अशोक चौधरी यांना इशारा. बिहारी मंत्र्यांचे राज ठाकरेंना आव्हान. काश्मीरात नळातून येतोय बर्फ. द्रास परिसरात पारा घसरून झाला उणे 60 अंश. चंद्रपुरात धानोरकरांसमोर वडेट्टीवारांची गुगली. महापौर बनवायला धानोरकरांनीच जुळवाजुळव करावी. वडेट्टीवार यांनी दिला धानोरकर यांना सल्ला. चंद्रपूर काँग्रेसमधला वाद चिघळला. भाजपकडून महापौर पदासाठी पडद्यामागून हालचाली. मुंबईत महापौर पदाची निवड फेब्रुवारी महिन्यात. भाजप शिवसेनेची गटनोंदणी नसल्यानं विलंब. मराठी तरुणांबाबत गुलाबराव पाटलांचे खडे बोल. तरुणांना राग आला तर आला. निवडणुका 4 वर्षांनी आहेत, मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. पुतण्याला काका मवियात आणतील. संजय राऊत यांचा खळबळजनक दावा. अंधेरीमध्ये न्यायालय परिसरामध्ये 2 वकिलांमध्ये तुंबळ हाणामारी. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. न्यायालय परिसरातील शिस्त आणि सुरक्षिततेवरती प्रश्न उपस्थित. बार्शीमध्ये शिंदे ठाकरे पवारांसोबत भाजप विरोधात बार्शीत महाआघाडी स्थापन. झेंडा वंदनाचा मान मिळाला. पालकमंत्री पदाचाही मिळेल. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आशावादी. संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यांवर कारवाई. एकूण 33 लाखांचा मुद्देमाल जप्त. या प्रकरणी 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. पुणे ड्रग्ज प्रकरणाला नवं राजकीय वळण. अहिल्यानगरमधील आजी माजी खासदारांमध्ये वाकयुद्ध. गुजरात यांच्या दादागिरी विरोधात मनसे आक्रमक. मराठमोळ्या फेरीवाल्याच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा. गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या बलिदानाच्या दिवसाची आठवण. नांदेडात बलिदान दिवसाला शीख समुदायाची विशेष हजेरी. कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी. कुंभची कामच असमाधानकारक. साधू महंतांची तक्रार. साधू महंत मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार. छत्रपती संभाजीनगरमध्ये गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू. छाबडा रुग्णालयावर नातेवाईकांचा संताप. वाशिममध्ये महिला अधिकाऱ्याकडून ग्रामसभा सदस्याला मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पोलिसांकडून तपास सुरू. इंडोनेशियामध्ये मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे भूस्खलन. 8 जणांचा मृत्यू. 80हून अधिक जण जखमी. बेपत्ता झालेल्यांची संख्या सुद्धा 80वर. पाणी आणि चिखलामुळे मदत कार्यात होत आहेत अडथळे. आयसीसीचा बांगलादेशला दणका. T20 वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता. स्कॉटलंडची एंट्री होणार.